नमस्कार. गीतेचा शेवटचा अध्याय 18वा अध्याय. त्याचं महात्म्य. श्री गणेशाय नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ओम श्री परमात्मने नमः. 18वा अध्यायाचं महात्म्य. पार्वती देवी म्हणाली, नाथ, आपण 17व्या अध्यायाचे महात्म्य सांगितले, आता 18व्या अध्यायाचे महात्म्य सांगा. श्री महादेव म्हणाले, पार्वती, चिन्मय आनंदाचा प्रवाह वाहविणाऱ्या 18व्या अध्यायाचे वेदाहून श्रेष्ठ पावन महात्म्य आहे. हे सर्व शास्त्रांचे सार, सर्वस्व कानांना अमृतासारखे वाटणारे व संसाराच्या सर्व यातना नाहीसे करणारे आहे. सिद्ध पुरुषांसाठी ही परम रहस्यमय वस्तू आहे. अविद्या दूर करण्याची पूर्ण क्षमता यामध्ये आहे. हे भगवान विष्णूंचे चैतन्य असून सर्वश्रेष्ठ परमपद आहे. इतकेच नव्हे तर हे विवेकवेलीचे मूळ काम, क्रोध, मद नाहीसे करणारे, इंद्रादी देवांच्या मनाला विश्रांती देणारे विश्रामधाम आणि सनकादिक महायोग्यांचे मनोरंजन करणारे आहे. याच्या केवळ पठणाने यमदूतांचे बोलावणे येत नाही. याहून श्रेष्ठ कोणताही असा उपदेश नाही की जो माणसाची त्रिविध दुःखे आणि मोठमोठी पातके नाहीशी करेल. 18व्या अध्यायाचे महात्म्य अलौकिक आहे. यासंबंधी जे पवित्र उपाख्यान आहे ते भक्तिपूर्वक ऐक. त्याच्या केवळ श्रवणाने जीव सर्व पापांपासून मुक्त होतो. मेरू पर्वताच्या शिखरावर अमरावती नावाचे रम्य नगर आहे. ते पूर्वी विश्वकर्म्याने निर्माण केले होते. त्या नगरीत सचीसह इंद्र राहत असून देव त्यांची सेवा करतात. एके दिवशी ती दोघे आरामात बसली असता त्यांना असे दिसले की भगवान विष्णूंच्या दूतांकडून सेवा घेत कोणी एक पुरुष आपल्याकडेच येत आहे. त्या नवीन पुरुषाच्या तेजाने फिका पडलेला इंद्र आपल्या रत्नजडित सिंहासनावरून खाली पडला. तेव्हा इंद्राच्या सेवकांनी देवलोकाच्या साम्राज्याचा मुकुट या नवीन इंद्राच्या मस्तकावर ठेवला. नंतर दिव्य गीते गात अप्सरांसह सर्व देवता त्याला आरती करू लागल्या. ऋषींनी वेदमंत्रांचा उच्चार करून त्याला अनेक आशीर्वाद दिले. गंधर्व मधुर स्वराने मंगलगाणी गाऊ लागले. या नवीन इंद्राने 100 अश्वमेध न करताही त्याला हा मान मिळत असलेला पाहून पहिल्या इंद्राला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात विचार आला, याने कधी वाटेत धर्मशाळा बांधलेल्या नाहीत, विहिरी खोदल्या नाहीत किंवा वाटसरूंना वाटेत विसाव्यासाठी मोठे वृक्ष लावले नाहीत, दुष्काळात अन्नदान करून प्राण्यांवर उपकार केले नाहीत, याने कधी तीर्थक्षेत्रावर अन्नसत्रे ठेवली नाहीत की गावातून यज्ञ केले नाहीत. असे असूनही पुण्याईने मिळण्याजोगा साऱ्या वस्तू याला कशा मिळत आहेत? या विचारात घडलेला तो इंद्र भगवान विष्णूंना विचारण्यासाठी भक्तिपूर्वक क्षीरसमुद्राच्या किनाऱ्यावर गेला. तेथे जाऊन आपण साम्राज्यभ्रष्ट झाल्याचे दुःख त्याने भगवान विष्णूंना सांगितले आणि म्हटले, हे लक्ष्मीकांत, मी पूर्वी 100 यज्ञ करून आपल्याला प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळेच मला इंद्रपदाची प्राप्ती झाली होती. परंतु सध्या स्वर्गात दुसराच कोणी येऊन तो इंद्रपदावर बसला आहे. त्याने कोणतेही धर्मानुष्ठान किंवा यज्ञ केलेले नाहीत. असे असताना माझ्या दिव्य सिंहासनावर त्याने अधिकार कसा काय मिळवला? श्री भगवान म्हणाले, इंद्रा, तो नवा इंद्र गीतेच्या 18व्या अध्यायातील 5 श्लोक दररोज म्हणतो. त्याच पुण्याने त्याने तुझ्या श्रेष्ठ साम्राज्यावर सत्ता मिळवली आहे. गीतेच्या 18व्या अध्यायाचा पाठ सर्व पुण्यांचा शिरोमणी आहे. त्याच अध्यायाच्या पाठाने तूही आपल्या स्थानावर स्थिर राहू शकतोस. भगवान विष्णूंचे हे म्हणणे ऐकून व तोच इंद्रपद मिळवण्याचा उत्तम उपाय समजून इंद्राने ब्राह्मणाचा वेश घेतला व तो गोदावरीच्या तीरावर गेला. तेथे कालिकाग्राम नावाचे उत्तम व पवित्र नगर आहे. तेथे काळाचाही पराभव करणारे भगवान कालेश्वर विराजमान आहेत. त्याच गोदावरीच्या तीरावर एक अतिशय धार्मिक ब्राह्मण होता. तो अतिशय दयाळू व वेदपारंगत होता.
तो मन ताब्यात ठेवून दररोज गीतेचा 18वा अध्याय म्हणत असे. त्याला पाहून इंद्राने मोठ्या भक्तिभावाने त्याच्या चरणांना प्रणाम केला व त्याच्याकडून 18वा अध्याय शिकून घेतला. नंतर त्याच पुण्याने त्याने विष्णूचे सायुज्य मिळवले. इंद्रादी देवलोकांची स्थाने विनाशी असल्याने फारच सामान्य आहेत हे जाणून तो मोठ्या आनंदाने श्रेष्ठ वैकुंठ लोकाला गेला. म्हणून हा अध्याय मुनींच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पार्वती, 18व्या अध्यायाचे या दिव्य महात्म्याचे वर्णन पूर्ण झाले. याच्या केवळ श्रवणाने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. अशा प्रकारे संपूर्ण गीतेच्या अध्यायाचे पापनाशक महात्म्य मी तुला सांगितले. हे भाग्यवती, जो मनुष्य श्रद्धापूर्वक हे ऐकतो त्याला सर्व यज्ञांचे फळ लाभून अंती श्री विष्णूंचे सायुज्य प्राप्त होते. आता 18वा अध्याय. हा अध्याय मोठा असल्याने 2 भागात टाकणार आहे, आज आणि उद्या. ह्या अध्यायात संन्यास, आपण पूर्ण शरणागती श्रीकृष्णाला कशी श्रीकृष्णाजवळ पूर्ण शरणागती कशी पत्करतो त्याविषयी या अध्यायात सांगितले आहे. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो. भगवान म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फळाला त्यागाला त्याग म्हणतात. कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून टाकणे योग्य होय, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही. हे पुरुषश्रेष्ठ अर्जुन, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितला आहे. यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप ही 3ही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. म्हणून हे पार्था, ही यज्ञ, दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्म आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. निषिद्ध आणि काम्य कर्माचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियतकर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे त्याला तामस त्याग म्हटले आहे. जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे त्या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वगुणी पुरुष, संशयरहित, ज्ञानी व खरा त्यागी होय. कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्धींची ही 5 कारणे कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत. ती तू माझ्याकडून नीट समजून घे. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच 5वे कारण दैव आहे. मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो त्याची ही 5ही कारणे आहेत. परंतु असे मनुष्य, जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही. ज्या माणसाच्या अंतःकरणात मी कर्ता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी संसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्वांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या प्रकारच्या
कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता, करणं तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3-3 प्रकारचेच सांगितले आहेत. तेही तू माझ्याकडून नीट ऐक. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो, ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस समज. परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हटले गेले आहे. जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने प्रेम व द्वेष सोडून केलेले असते, ते सात्विक म्हटले जाते. परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसांकडून केले जाते, ते राजस म्हटले आहे. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस होय. आत्ता इथेच थांबतोय. पुढच्या भागात बाकीचा अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.